का तू तुझ्या मतावर ठाम आहेस ना बाबा? हो, नाहीतर पाहुण्यांसमोर शोभा होईल. सांगितलं ना तुम्हाला, मला तिला नांदवायचंच नाही. हा, हे अगदी बरोबर आहे. तू तुझ्या मतांवर ठाम राहा. आता तिचे आई बाप येणार आहेत, त्यांना सांगायचं मला तिला नांदवायचं नाही. मग ते तिला म्हणजे कोणाला, वृंदाला इथे ठेवण्यासाठी तुझ्या गयावया करतील, माफ करण्यासाठी तुझ्याकडे भीकही मागतील, वाटल्यास पायी धरतील, पण तू मात्र त्यांना अजिबात बधायचं नाहीस. भिक्षून सांगायचं काय, मला त्या पोरी बरोबर संसार करायचा नाही. बोलायचंय, पण माझ्या प्रसादला नाही बोलायचं तुझ्याशी, आणि आता तर नाहीच नाही. काय बघताय काय? जा किचन मध्ये जा, पसारा आवर जा. किती भांडी पडलेत बघ बेसिन मध्ये. घासणार आहे कोण? आपले तीर्थरूप. अगं जा. काय ऐकू बिकू येतं की नाही तुला? त्याला नाही बोलायचं तुझ्याशी. जा आता. तर ही माझ्या आयुष्यातच नकोय. अगदी बरोबर बोललास. अशी पाठीत खंजीर खुपसणारी बाई आपल्याला आपल्या घरात नकोच आहे. काय मला तेव्हा दुर्बुद्धी झाली आणि त्या पोरीला सून करून घेतली मी. ते काही नाही, आयुष्यात सगळ्या चुकांना सुधारता येतात, आणि ही चूक तर सुधारण्याचा उपाय आपल्याकडे डिवोर्स. अभिचारी बायकोपासून पटकन डिवोर्स मिळतो असं ऐकलंय. वृंदा आणि हरीशचं लफडं अशी कोर्टात आम्ही साक्ष देऊन तुला डिवोर्स मिळवण्याच्या बाबतीत मदत करू. काय सासूबाई? अहो, कसं आहे ना प्रसाद, तुला तुझ्या आयुष्यात वृंदा नको, आणि सासूबाईंना त्यांची ही चौथा सून नको. काय हो? अहो, पण असं जरी असलं ना तरी वृंदा आणि प्रसादला डिवोर्स नाही घेता येणार. का? एक अडथळा आहे. काय? तुमचं कुंकू. माझे सासरे बुवा, तुझे तीर्थरूप, तुझ्या वडिलांपासूनच तुला धोका आहे बरं का.